तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात येणाऱ्या पळसखेड चक्का येथे अमावस्येच्या पावन निमित्ताने ग्रामदैवत साखरतळ्याच्या आईचा पारंपरिक झेंडा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला। आईच्या मंदिरापासून मारुती मंदिरापर्यंत देवीच्या झेंड्याची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली। गेल्या अनादी काळापासून सुरू असलेल्या या धार्मिक परंपरेचा मान पहिल्यापासूनच मुंडे घराण्याकडे आहे। मुंडे घराण्याच्या पुढील पिढीत सध्या गणेश भानुदास मुंडे हे या झेंड्याचे मानकरी असून ते शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक सदस्य आहेत। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपपूजन व साखरतळ्याच्या आईची महापूजा करण्यात आली। त्यानंतर भक्तिमय वातावरणात आईचा झेंडा मंदिरापासून मारुती मंदिरापर्यंत मिरवणुकीने नेण्यात आला। या सोहळ्यात ग्रामस्थ, महिला, युवक व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पिढ्यानपिढ्या जपली गेलेली ही परंपरा पळसखेड चक्क्याच्या श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकजुटीचे प्रतीक आहे। MCN न्यूज मराठीकरिता बालाजी सोसे, पळसखेड चक्का। आंबोआजापासून चालू परिस्थिती चालू आंबोआजी त्यात आनंदा मांदळे गेले, नारायण मांदळे गेले, चौथी पिढी चालू आहे। कशाचा कार्यक्रम आहे नेमका हा देवीचा कार्यक्रम आहे। आमुषाची यात्रा आहे। अंदाजे किती वर्ष आले चालू आहे? ही चौथी पिढी आहे। तुमचं नाव सांगा। सकाराम आनंदा मांदळे। हे जो कार्यक्रम सध्या चालू आहे ह्यो कोण्या आधारावर चालू आहे? हे म्हणजे या देवीच्या आधारावर चालली आणि हे परंपरा म्हणजे आमची चौथी पाचवी पिढी आहे। तर म्हणजे आंबोआजेची, त्याच्यानंतर आनंदा घुमऱ्याची, त्याच्यानंतर नारायण, त्याच्यानंतर आता आमची, त्याच्यानंतर आता ही पुढची पिढी पोरायची। हा जे झेंडा आहे याचं नेमकं उद्दिष्ट काय? हे आमुष्याच्या निमित्त वार्षिक हा दरवर्षी आमुषा, चैती आणि नवरथ हे 3 कार्यक्रम झाला। ही जो झेंड्याचा मान आहे ह्यो कोणाला आहे, कसा आहे तुमच्याकडे? हो, आमच्या परंपरानुसार चालू आहे। मुकिंदा मुंडे त्यांचा बाप, त्याचं काही नाव आठवत नाही, बर, त्यांच्यानंतर मग यायचा कार्यक्रम आमच्या आज्यापासून नंतर आमच्याकडे आला श्रीराम आप्पाजी मुंडे याच्याकडून आमच्याकडे आला गणेश भानुदास मुंडे। ही परंपरा अशीच पुढं हा चालू राहणार। चालेल, धन्यवाद।